झी 24 तास, एक पाऊल पुढे। गुड मॉर्निंग। मुंबईमध्ये एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज यावेळेस आलेली आहे। संजय दत्तला येरवड्याला हलवण्यात आलेला आहे। आर्थर रोड जेलमधून आज पहाटे त्याची रवानगी येरवड्याला करण्यात आली आहे। गुरुवारी संजयनं शरणागती पत्करली होती आणि त्याला आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं। मात्र संजयनं ज्या तऱ्हेनं आपल्याला येरवड्याला हलवावं अशा प्रकारची इच्छा प्रगट केली होती, त्यानुसार आपण बघतोय की आज पहाटे संजय दत्तला येरवड्याला हलवण्यात आलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून त्याला आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं। अर्थातच सुरक्षेच्या कारणास्तव अतिशय शांततेनं आपण बघतोय की संजयला येरवड्याला हलवण्यात आलेला आहे। अधिक माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी अजित मांढरे आपल्याबरोबर आहे। अजित, काय अधिक माहिती आहे? मृदूला सर्वात महत्वाचं कारण म्हणजे की गृह खाता आहे आणि त्याचबरोबर जेल प्रशासन आहे यांच्याकडे संजय दत्तने एक तक्रार केली होती। त्याचबरोबर कोर्टाकडे एक तक्रार केली होती की गेल्या वेळी जेव्हा संजय दत्तने संजय शरण गेला होता त्यावेळी त्याला तो पुण्याला जात असताना त्याचा मीडियाने जो पाठलाग केला होता त्यावेळी 120 किलोमीटरने त्या ड्रायव्हरने गाडी चालवली होती आणि माझा ऍक्सिडेंट होऊ शकला असता। अशा परिस्थितीत एक विनंती त्याने कोर्टाला केली होती की जर मला शिफ्ट केलं गेलं येरवड्याला तर मला फॉलो करू नये, अशा प्रकारचे इन्स्ट्रक्शन तुम्हाला का देता आले तर तशी एक विनंती केली होती। पण तसं शक्य नव्हतं मीडियाला बंदी करणं। त्यामुळे गेली 5 ते 6 दिवस गृह खातं, जेल प्रशासन आणि इतर जे अधिकारी आहेत ते मीडियाशी वेगवेगळ्या मार्गाने बोलत होते। कधी महिना, कधी 15 दिवस, कधी आठवडा, कधी 2 दिवस, कधी आज संध्याकाळी, अशा पद्धतीचे मीडिया मार्फत ते लोक बातम्या देत होते। कारण त्यांना अतिशय गुप्ततेने संजय दत्तला हलवायचं होतं आणि काल अधिकृतरित्या जेल प्रशासनाने सांगितलं होतं की पुढचे 15 दिवस तरी संजय दत्तला आम्ही तिकडून हलवणार नाहीये। सुरक्षेच्या कारणास्तव, त्याचबरोबर त्याची तब्येत खराब आहे अशी कारणं त्यांनी दिली। आणि जेव्हा मीडिया आर्थर जेलपासून बाजूला झाला IPLच्या या संपूर्ण प्रकरणामुळे, त्याचवेळी तोच मौका बघत जेल प्रशासनाने पहाटे 4 वाजता संजय दत्तला हलवलेलं आहे आणि येरवडा जेलला त्याला तिकडे नेलेलं आहे। निश्चितच आपण जाऊया पुण्याला। अरुण मेहत्रे आपल्याबरोबर आहे। अरुण, आपण बघतोय की संजय दत्तला येरवडा कारागृहात हलवण्यात आलेला आहे। काय अधिक माहिती आहे या संदर्भात आपल्याजवळ? मृदूला जसं अजितने सांगितलं की अतिशय गुप्तता म्हणजे कमालीची गुप्तता पाहत संजय दत्तला पुण्यातल्या येरवडा जेलमध्ये हलवण्यात आलेलं आहे। काही वेळापूर्वीच मीरा बोरवंत ज्या आहेत जी प्रिझन, त्यांनी या माहितीला दुजोरा दिलेला आहे। त्यामुळे गेले काही दिवस ह्या सगळ्या गोष्टींवरती आता पडदा पडलेला आहे आणि अखेर त्याला पुण्याच्या येरवडा जेलमध्ये हलवण्यात आलेलं आहे। सुरुवातीपासूनच संजय दत्त म्हणत होता की त्याला थेट येरवडा जेलमध्ये शरण येण्याची परवानगी देण्यात यावी, अर्थात त्यासाठी त्यांनी अर्ज देखील केला होता। मात्र त्याने तो अर्ज मागे घेतला। मात्र एक गोष्ट लक्षात येत होती की संजय दत्तला कुठेतरी येरवडा जेलमध्येच आणण्यात येईल अशी शक्यता जास्त होती। वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मध्यवर्ती कारागृह आहेत, तरी देखील जेल प्रशासनानं त्याला येरवडा जेलमध्ये त्या ठिकाणी आणलेलं आहे आणि याआधी देखील संजय दत्त 2 वेळा येरवडा जेलमध्ये राहिलेला आहे। त्यामुळे आता तिसरी जी संजय दत्तची तिसऱ्यांदा जेलमध्ये येण्याची जी वेळ आली, त्यावेळी पुन्हा त्याला येरवडा जेलमध्ये आणण्यात आलेलं आहे। खरंय अरुण, आपण बघतोय की ज्या तऱ्हेनं आर्थर जेलमध्ये त्याला धमकी एक आली होती, त्यानंतर आपण बघतोय की येरवड्या जेलमध्ये त्याला हलवण्यात आलंय। सुरक्षेच्या दृष्टीनं काय काळजी घेतली गेली आहे तिकडे? खरं तर म्हणजे कुठलाही कैदी असला तर त्याच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सगळ्या उपाययोजना किंवा सगळ्या यंत्रणा त्या ठिकाणी तैनात असतात आणि संजय दत्त सारखा जर सेलिब्रिटी कैदी जर असेल तर काही आवर्जून नक्कीच काळजी घ्यायला लागते। तशी अशा कैद्याला शिफ्ट करण्यापासून ते त्याला कुठे ठेवायचं हे देखील पाहिलं जातं। आपल्याला माहिती आहे की पुण्यामध्ये देखील अंडा सेल आहे। अंडा सेलमध्ये जवळजवळ 15-16 सेल्स त्या ठिकाणी आहेत, कंपार्टमेंट आहेत। तर कदाचित त्या ठिकाणी त्याला ठेवलं गेलं असण्याची शक्यता आहे। त्या ठिकाणी इतरही काही महत्वाचे कैदी आहेत। पुण्याच्याच या जेलमध्ये जर्मन विक्री बॉम्बस्फोटातला हिमायत बेग नावाचा कैदी आहे। याशिवाय याच जेलमध्ये कातिल सिद्दीकीचा कत्ल झाला होता, हे देखील आपल्याला विसरून चालणार नाही। कसाबला याच जेलमध्ये फाशी दिलं होतं। त्यामुळे संवेदनशीलतेच्या बाबतीतही हे जेल अतिशय संवेदनशील आहे। मोठमोठे म्हणजे आता सध्या या क्षणी जवळजवळ फाशीची शिक्षा झालेले 28 कैदी या येरवडा जेलमध्ये आहेत। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये संजय दत्त
दत्तला सुरक्षित ठेवणे आणि आधीची पार्श्वभूमी जसं की कातिलता हत्या या जेलमध्ये झाली ते देखील लक्षात घेऊन संजय दत्तला इतरांपासून वेगळं ठेवणे, त्याला सुरक्षित ठेवणे याची काळजी नक्कीच जेल प्रशासन. धन्यवाद अरुण, माहिती दिल्याबद्दल. त्याचबरोबर अजित मांढरे आमचे प्रतिनिधी पण आपल्या बरोबर होते. अजित, आपल्याला देखील मनपूर्वक धन्यवाद. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आणि अरुण मेहत्रे एकूणच आपल्याला माहिती देत होते. महत्वाची यावेळी बातमी आहे, संजय दत्तला येरवड्याला हलवण्यात आलेला आहे. पुण्याच्या येरवड्या जेलमध्ये संजय दत्तला हलवण्यात आलेला आहे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.